उपस्थित सर्व ग्रामस्थ माता भगिनी, आज आपल्या खरवडे गावामध्ये शिवसेना पक्षाचे संपर्क प्रमुख आणि आमचे गुरुवर्य श्री नामदार सचिनदादा आयर आणि आपल्या तालुक्याचे बाकी विधाते आनंदी पंढरीचे वारकरी आणि विधानसभेचे मानकरी आमचे स्नेही बाबाजी शेठ काळे आणि त्याचबरोबर शिवाजीराजे वरपे संपूर्ण व्यासपीठ आपण सर्वजण आमच्या कारवाडीमध्ये आमच्या प्रचारानिमित्त उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो, आभार मानतो। आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका रणधुमाळी चालू आहे, त्याच्या प्रचारानिमित्त गेले 3 महिने माझ्या माता भगिनी असतील, सर्व कारवाडीतील ज्येष्ठ आणि तरुण सहकारी सर्व असतील, यांनी पायाला भिंगरी बांधून आज 3 महिने गेले, 3 महिने घरनं घर पिंजून काढलेले आहे। परंतु भाऊ, तुम्हाला मी आवर्जून सांगतो की भगवंताने स्त्री शक्तीमध्ये अशी काही शक्ती दिलेली की न थांबता न थकता रात्रीच्या 11 वाजू 12 वाजू तरी आमच्या महिला पिचरा कधी मागे आले नाही। त्यांनी पूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आणि प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन प्रचार केला। परंतु याच्यामध्ये प्रचार करत असताना अनेक अडचणी मला आल्या, पण या युद्धामध्ये जर भगवंत आपल्या बरोबर असला तर मला वाटत नाही की कोणी आपलं वाकडं करू शकेल। कारण फॉर्मवरती पहिली बदनामी केली, माझी बदनामी झाल्यानंतर फॉर्मवरती ऑब्जेक्शन घेतलं आणि ऑब्जेक्शन घेतल्यानंतर तिथेही त्यांचं भागलं नाही, ते परत हायकोर्टात गेले। त्यांना म्हणलं तुम्ही डायरेक्ट स्वर्गात गेले तरी मी थांबत नसतो आणि मला थांबवू शकत नसते, कारण का तुम्ही सगळे माझ्या मागे, तुम्ही सगळे माझ्या मागे म्हणून ही इलेक्शन मी एक नंबरने लढणार 100%। कारण का भाऊनी मला प्रत्येक वेळेला आढावा घेतला, आमदार साहेबांनी आढावा घेतला, कसं काय चालले प्रकार, कसं काय इकडून तिकडून माहिती घेतली। परंतु भाऊ, खरोखर सांगतो, या आमच्या महिला भगिनींनी खरोखर जीवाचं रान केलं आणि चांगल्या प्रकारे प्रचार आज मतदारसंघात चालू आहे। पण तरीही गाळ बसून आपल्याला जमणार नाही। तुम्हाला सांगतो, शत्रू काही एवढा सोपा नाही, तो स्वतःला पैलवान म्हणतोय, पण तुम्हाला सांगतो त्या पैलवानचा अवस्था सुद्धा पाठ्याची। कारण अरे तू पैलवान आहे तर रडी तळाव कशाला खेळतो, तू पाठीमागून वार करू का समोर समोरला पाहिजे ना, पाठीमागून वार करायची काय गरज आहे? तुला जर खरोखर लढायचं ना रिंगणामध्ये लढणं बाबा, तू फॉर्म ऑब्जेक्शन घेऊन तुला वाटतं जीवन करायला मला मी एकदा बात केला माहिती घरी बसल आणि मग आपल्याला इलेक्शन सोपी झाली। हे सोपं नाही, हे शिवसैनिक म्हणजे इतके सोपे नाही, हे यांच्या अंगामध्ये असं रक्त आहे की त्यांनी एकदा ठरवलं की काही करू शकते। एवढं सांगतो भाऊ, आपण आलात आणि आमच्या खरवडी गावामध्ये आपण आम्हाला सर्वांना मार्गदर्शनासाठी आलं। आपलं मार्गदर्शन सर्वांना ऐकायचं आहे, आमदार साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे। सर्व पुरुष मंडळी असतील, सर्व माता भगिनी असतील, येणारे 2-4 दिवस हे फार महत्वाचे आहे आपल्यासाठी आणि प्रत्येकाने रात्रीचा दिवस करून जे 3 महिने जेवढं तुम्ही कष्ट घेतले, आता खरी तुमची पराकष्ट 2 ते 3 दिवसामध्ये। त्याच्यामुळे हात जोडून विनंती आहे, कुणी गाळ बसू नका आणि या प्रचारादरम्यान आता इथून 2-3 दिवस कुणी काय वावड्या उठवतात, कुणाच्या बोलतापाला बळी पडू नका, कुणी काय सांगेल कुणी काय म्हणत त्याच्यावर लक्ष देऊ नका। आपल्या कामावरती आपण जो कार्य करतोय, जिथे जिथं काम करतोय, जे ज्या गावात काम करतोय, 11 गाव आहे, सगळ्यांना पटवून व्यवस्थित सांगायचं। कालचे पंचायत समितीचे आपले 2 उमेदवार आहे, एक रुपालीताई कांबळे, तिकडं दीपालीताई बहुले, प्रत्येकाला ज्या त्या भागातल्या ज्या त्या गावातल्या कार्यकर्त्यांनी सगळं समजून मशीनवरती बटणं दाबून दाखवायची। ही सगळ्या सूचना यानंतर प्रत्येकाला मिळतीलच। परंतु मी भाऊ समोर सांगतो की माझा हा जो कारवाडीचा ग्रामस्थ सर्व कार्यकर्ते महिला भगिनी कुठेही कमी पडणार नाही याच्यामध्ये, एवढी आपल्याला ग्वाही देतो। प्रचंड बहुमत आणि 3 शिफ्ट आपली 100% येणार पाहिजे, याला ऋण ग्वाही देतो आणि थांबतो। रामकृष्ण, धन्यवाद।